बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन गेल्या जवळपास 2.5 महिने होत आहेत आणि तेव्हापासून अविरतपणे या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ या ठिकाणी अगदी सुस्पष्ट शब्दामध्ये समजेल अशा भाषेमध्ये या ठिकाणी वाचन करतो। तेव्हा आजही या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा काही राहिलेला भाग आपण या ठिकाणी वाचणार आहोत। तर आज या ठिकाणी खरोखरच जे रिकामी माणसं असतात ते सुद्धा वेळ देत नाहीत, परंतु या ठिकाणी माझी बहीण आयुष्यवती मीनाताई प्रकाश साळवे यांच्या वतीने आज या ठिकाणी विश्ववंदनीय विश्वरत्न तथागत गौतम बुद्ध आणि विश्ववंदनीय विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्पगुच्छाने त्यांच्यावर तर त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की यासाठी जे माणसं काम करत रिकामे असतात ते वेळ देत नाहीत, परंतु आमचे दाजी सरकारी नोकरीला आहेत, ताईची 3ऱ्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था आहे, वर जायचं असलं तर लिफ्टनं जावं लागतं, तरी सुद्धा त्या आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जोगेश्वरीमध्ये चिखलपूर्व सुंदर अशा रुक्मिणी बुद्ध विहार या ठिकाणी त्या पोहोचलेल्या आहेत। त्यांचं मी आपल्या सगळ्या रुक्मिणी बुद्ध विहाराच्या महिला मंडळ तथा बुद्धिस्ट युथ ग्रुप यांच्या वतीने ताईचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील भागाला या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाला मी या ठिकाणी सुरुवात करतो। सगळ्यांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे। अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महामानवांना मी कोटी कोटी प्रणाम करतो, वंदन करतो आणि या ठिकाणी जे जमलेल्या सर्व प्रतिष्ठित उपासक उपासिका बालक बालिका मी ग्रंथवाचक कवी गायक प्रकाश जाधव आपला सर्वांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक सप्रेम जय भीम करतो। जय भीम। आणि या ठिकाणी ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो।